मित्रांनो, आत्ता आपण बघणार आहे की एका ब्रिक वॉलला किती विटा लागत्या, कशाप्रकारे की आपण कसं कॅल्क्युलेट करायचं. तर बघा, आता सपोज मी वॉलची लेंथ घेतलेली आहे 2.5 मीटर, हाईट घेतलेली आहे 2 मीटर आणि याची विड्थ घेतलेली आहे 0.2 मीटर. तर बघा मित्रांनो, हे कशाप्रकारे कॅल्क्युलेट करायचे की ह्या वॉलसाठी किती विटा लागणार आहे. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा. त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण तिन्ही साईडचं मल्टिप्लिकेशन करणार. तर बघा, 2.5 ही आहे आपली लेंथ, नंतर हाईट आणि विड्थ. ही आहे आपली विड्थ, ही आहे आपली हाईट. तर बघा, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं उत्तर आहे 1 मीटर क्यूब. आता 1 मीटर क्यूबचं आपण कॅल्क्युलेट केलं. आता एका फीट म्हणजे एक जी आपली स्टँडर्ड वीट आहे तिची स्टँडर्ड साईज काय असते, ती असते 9 सेंटीमीटर बाय 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. तर याचा आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक कन्वर्जन केलं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती असतो आपला 0.001 मीटर. तर बघा, 9 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, तर अशा प्रकारे आपण मल्टिप्लाय केला. किती आला आपला 0.009. तर असं करून आपण 0.19 हे सगळ्यांचं कन्वर्जन केलं आणि मल्टिप्लिकेशन केलं. तर आपला एका विड्थचं व्हॉल्यूम किती आला, आपला किती मीटर क्यूब आला 0.001539 मीटर क्यूब. आता हेच व्हॉल्यूम आपण कशा प्रकारे विटा कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करू. बघा, नंबर ऑफ ब्रिक्स काय असतं, आपला ओव्हरऑल व्हॉल्यूम ऑफ वॉलचं व्हॉल्यूम किती आहे 1 मीटर आणि आपल्या एका विटचा व्हॉल्यूम किती आहे 0.001539. तर या दोघांचं डिवायडेशन केलं तर उत्तर किती आलं 649.7. आता हा जो आहे, आता वीट काय आपली अर्धी असते का, तर आपण कन्सिडर करतो फुल. म्हणजे किती नंबर ऑफ ब्रिक्स झाल्या 650 ब्रिक्स. तर आपण एवढ्या ब्रिक्स ह्या वॉलसाठी लागणार आहे. तुम्ही अशा प्रकारे इतरही वॉलचा कॅल्क्युलेशन करू शकता. आणि बघा मित्रांनो, नेहमी एवढाच वीट आपण ॲज अ प्रॅक्टिकली यूज नाही करायचे, तर म्हणजे प्रॅक्टिकली सजेक्ट नाही करायचं कोणाला. तर ॲड ऑन करताना याच्यात 5 ते 10% आपण एक्स्ट्रा सांगायचं कधी पण. तर जाऊन काय होतं माहिती का, प्रॅक्टिकली सिच्युएशनमध्ये एखादी वीट आहे ना, ती फुटून जात असती किंवा काहीतरी इश्यूमुळे त्या विटेचा भुगा होतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या कंडिशनमुळं त्या विटा आपल्या वेस्टेज होत असतात. त्याच्यामुळे आपण सांगताना 10 ते 15% एक्स्ट्रा सांगायचं. तर मग आपण 10-15 एक्स्ट्रा ॲड केले याच्यात, तर ते आले आपले 65. मग टोटल ओव्हरऑल किती झालं 715 विटा लागणारे ह्या वॉलसाठी. सो अशा प्रकारे आपण एका ह्या वॉलचं विटीचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आपण अशा प्रकारे करायचं.